हा जो खाद्यपदार्थ तुम्ही बघताय ना, तो मी अहमदाबादला फिरायला गेलो होतो तेव्हा खाल्ला होता. तिकडचं हे फेमस स्ट्रीट फूड आहे. जवळ-जवळ बऱ्याच स्टॉलमध्ये हे मिळतं. त्याच्यासाठी मी हे 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. ते वाफवून घेतलेले आहेत. आता ते थंड झाल्यावर त्याच्या साली काढून घ्यायचे आणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे आहेत. आता नेक्स्ट प्रोसिजर अशी आहे, की आपण ह्या 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. खलबत्त्यामध्ये घातल्यात आणि तिखट घातलं तिखट कमी घातलं लाल मिरची पावडर, मीठ घातले आणि हे छान कुटून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही जी मीठ घातल्यामुळे ही जी पेस्ट असणार आहे, ती खूप बारीक वाटली जाणार आहे. आता आपण एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया. लसणाची जी चटणी केलेली आहे ती. आता त्याच्यामध्ये आपण हा हिंग घातलं आहे, हळद घातली आहे, लाल मिरची पावडर घातली आहे. हे मी 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट असं घातलं आहे. धणे जिरे पावडर घातली आहे, जिरं पावडर घातली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे, चाट मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि हे जे आहे ते दाण्याचं कूट आहे. भाजलेले शेंगदाणे त्याचं कूट केलं आहे. ते मी 1.5 चमचा घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि ह्याच्यामध्ये पाणी घालूया थोडंसं. जे आपण खलबत्त्यामध्ये लसूण कुटला होता त्याच्यातच पाणी घातलं आणि हे आपण नीट मिक्स करून घेऊया. आता वरून आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता हे सगळं प्रमाण आपण घेतलं आहे ते बटाट्याच्या प्रमाणानुसार. जर तुम्ही कमी जास्त करत असाल तर तसं तुम्ही लिंबू, मसाले ह्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसिजर करूया. मी कढई ठेवली आहे गॅसवर. गॅस ऑन केला आहे. तेल तापत ठेवलं आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे. हिंग घालायचं आहे. आणि हे जे मिश्रण आपण रेडी केलं होतं ते त्यात घालायचं आहे. हे जे सगळे टँगी आपण मसाले घातलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं अजून पाणी घेतलं आहे. छान मिक्स करून घेऊया आणि झाकूया. म्हणजे हे जे मसाले आहेत ते छान शिजून येतील. जस्ट अर्धा मिनिट आपण हे ठेवलं होतं. बघा तेल सुटलं आहे म्हणजे आपले मसाले छान शिजले आहेत. तर आता आपण हे जे बटाटे उकडले होते ते ह्याच्यात घालूया. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आपल्या आवडीनुसार आहे. आता हे बटाटे आहेत ते आपण छान मिक्स करून घेऊया आणि अलगद हाताने करायचे कारण हे बटाटे आपण वाफवून घेतलेले आहेत. ते तुटता कामा नये. आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. तर आपली एक स्टेप पूर्ण झालेली आहे. आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. आता मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही ह्याला काय म्हणतात? ह्याला पोंगे देखील म्हणतात, याला बॉबी देखील म्हणतात, याला गोल्ड फिंगर देखील म्हणतात. आता तुमच्याकडे तुम्ही काय म्हणतात त्यानुसार हे असे भरपूर तळून घ्यायचे आहेत. हे चवीला म्हणण्यापेक्षा हे खायला खूप मजा येते. तर आपले हे असे भरपूर हे पोंगे तळून झालेले आहेत. आता बघा मी ताटात कसं वाढलं आहे अशा पद्धतीने तुम्ही घ्या आणि हे गोल्ड फिंगर म्हणूया आपण. ते असे ह्या बटाट्याच्या ह्या चाटला लावायचं आणि खायचं आहे आणि इतकी छान टेस्ट लागते की तुम्ही एक घास घेतल्यावर दुसरा घास फटाफट घेणारच. अशी ही टँगी आणि छान डिश मी गुजरातला गेली होती तेव्हा खाल्ली होती. तर तुम्ही देखील ही करून बघा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका.